रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर झाड फुलांनी आले बहरून तून पाहिले डोळे उघडून झाड फुलांनी आले बहरून तून पाहिले डोळे उघडून वर्षाकाळी पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा वर्षाकाळी पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती हाय अभाग्या भगवेने सुन हाय अभाग्या भगवेने सुन घर संन्यासून जाशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर मित्रांनो नमस्कार. माझा आवाज कदाचित नेहमीच्या फोर्समध्ये आज तुमच्यापर्यंत पोचणार नाही, कारण शरीराची तब्येत ठीक नाही. गेले 4 दिवस
शरीर बिघडलेलं आहे, शक्ती नाही आहे, उर्मी आहे, आणि त्या उर्मीच्या आधारेच तुमच्याशी आज बोलायला आलेलो आहे. जे आज बोलणार आहे ते तुमच्या हृदयापर्यंत जर पोचलं तर आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे आपण जमलेलो आहे ते साध्य होईल असं मला वाटतं. प्रथमतः तुम्हा सर्वांचे मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वागत करतोय. गुरुपौर्णिमा ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधली एक सिग्निफिकंट पौर्णिमा आहे. याला व्यास पौर्णिमाही म्हटलेलं आहे आणि बुद्ध पौर्णिमाही म्हटलेलं आहे. व्यास पौर्णिमा यासाठी की हा व्यासांचा जन्मदिवस, ज्यांनी वेदांना 4 विभागामध्ये डिवाइड केलं आणि ज्यांनी महाभारताच्या निमित्तानं जगासमोर जगण्याचं तत्वज्ञान मांडलं, ते जगद्गुरु व्यास. आणि तसेच ते जगद्गुरु गौतम बुद्ध, ज्यांनी असं म्हणतात की आपल्या पहिल्या 5 शिष्यांना आज त्यांना जे काही कळलं होतं, समजलं होतं, ते सांगितलं. आजचा गुरुपौर्णिमेचा हा एपिसोड, हे सेशन मला याच्यासाठी महत्वाचं आहे की तुमच्या सर्वांची ह्या विषयी जी काही शंका असेल त्यांचं निरसन व्हावं आणि ह्या दिवसाकडे, ह्या प्रोसेसकडे तुम्ही एका वेगळ्या आणि नवीन दृष्टिकोनातून बघावं, एवढीच माझी आजची इच्छा आहे. त्यामुळे समजून घ्या, ट्राय टू अंडरस्टँड. आजचं माझं सेशन संपेपर्यंत कोणीही कॉमेंट करू नका, त्यात वेळ नका घालवू. मी काय बोलतोय ह्याच्याकडे ऐका. अगर समझ में आ गया तो अच्छा है, अगर नहीं समझ में आ गया, आएगा. मी त्याच्यासाठीच बसलेलो आहे. आत्ता नाही आलं तर पुढे बोलणार, हेच बोलणार. कारण याच्याशिवाय दुसरं बोलण्यासारखं जगामध्ये काहीही नाही आहे. आइन्स्टाईन असं म्हणतो की आय वॉन्ट टू नो द माइंड ऑफ गॉड, एव्हरीथिंग एल्स इज डिटेल. एव्हरीथिंग एल्स इज डिटेल. जे काय आज बोलणार आहे ते जर समजलं तर एव्हरीथिंग एल्स इज सेकंडरी. तर आपण आजची सुरुवात गुरु ह्या शब्दाकडून करूया. कारण आपण लहानपणापासून या गुरुबद्दल बऱ्यापैकी असे आकर्षक आहोत.
फॅसिनेटेड आहोत. सो वी विल ट्राय टू अंडरस्टँड हू इज अ गुरु अँड देन वी विल गो अहेड. मित्रांनो, ज्या कुठल्या व्यक्तीकडून आपल्याला जे काही शिकायला मिळतं तो आपला गुरु. म्हणून असं म्हणतात की दत्त महाराजांची 24 गुरु, 24 वेगवेगळ्या गोष्टींकडून, छोट्या छोट्या गोष्टींकडून दत्त महाराजांना जे समजलं, उमगलं, त्यांना त्यांनी गुरु मानलं. सो आपल्या जीवनामध्ये आपले पहिले गुरु कोण? आपले आई वडील. जे काही आपल्याला अगदी आपलं नाव समजण्यापासून ते जे काही बोध देतात ते आपले आई वडील. दे आर आवर फर्स्ट गुरुज. आणि मग जसजसं आपल्याला कळायला लागतं, साधारण शास्त्रज्ञ असं म्हणतात की 23व्या महिन्यानंतर आपल्याला सेल्फ आयडेंटिटी प्राप्त होते की मी कोणतरी आहे. तोपर्यंत मी नाहीच आहे, नुसतं असणं आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो अलीकडे इतकं सगळं असं ॲडव्हान्स झालेलं आहे की कदाचित मुलांना वर्षात पण कळत असेल की मी कोण आहे. पण सायकोलॉजिस्ट असं म्हणतात की साधारणपणे 20 महिन्यानंतर त्याला सेल्फ आयडेंटिटी प्राप्त होते. आता ही सेल्फ आयडेंटिटी प्राप्त झाल्यानंतर त्याला फंक्शन करायचं आहे. मग त्याची दाई आहे, ती काहीतरी शिकवते, ती चालायला शिकवत असेल, बोलायला शिकवत असेल, चमचा तोंडात घालायला शिकवत असेल. शाळा आहे, शिक्षक आहेत. You know, as you start growing, you meet these kind of people who teach you. आणि ढोबळ अर्थानं त्या लोकांना आपण गुरु असं म्हणतो. इन रियालिटी ते गुरु आहेत काय? तर ओके, आपण गुरु म्हणतो त्यांना, पण ते कोण आहेत? ते शिक्षक आहेत. दे आर टीचर्स. आता गंमत बघा, टीचर आणि गुरु मध्ये एक थिन लाईन आहे, व्हेरी थिन लाईन. दोघही तेच काम करतायत. बोथ आर टीचिंग. बट गुरु अँड शिक्षक हॅव अ थिन लाईन. व्हॉट इज द थिन लाईन? जो आपल्याला तटस्थपणे शिकवतो एखादी गोष्ट. उदाहरणार्थ घ्या, केमिस्ट्रीचा तास आठवा तुमचा, फिजिक्सचा तास आठवा, गणिताचा तास आठवा, हिंदीचा तास आठवा. टीचर आले, शिक्षक आले, शिकवलं, गेले. शिक्षक. या निमित्तानं मला आठवतंय, मी बेळगावच्या मिलिटरी स्कूलमध्ये होतो आणि आम्हाला हिंदी शिकवायचे सूर्याजी पठाडे नावाचे शिक्षक. आणि पठाडे सर क्लासमध्ये आले की साधारण 45 मिनिटाचा तास. पहिली 30 मिनिटं सिलेबस शिकवायचे आणि राहिलेली 15 मिनिटं गोष्ट सांगायची. आणि पठाडे सर जी गोष्ट सांगायची, आम्ही असे त्या गोष्टीमध्ये न्हावून जायचो आणि वाट बघायचो की पठाडे सरांचा तास कधी येतोय. गुरु. थिन लाईन. मला सांगावंसं वाटतं तुम्हाला की कोल्हापूरमध्ये एक फार प्रसिद्ध कॉलेज आहे,
त्या कॉलेजचं नाव आहे गोखले कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज. कॉलेजचे प्राचार्य कोण? M.R. देसाई, पंडित, इंग्रजीमधले पंडित, संस्कृतमधले पंडित. आणि M.R. देसाई सरांची गंमत अशी असायची की सरांच्या तासाला गोखले कॉलेज सोडून बाकीच्या कॉलेजची मुलं देखील हजर असायची. कारण सर ज्या पद्धतीत शिकवायचे, ती शिकवण्याची त्यांची जी कला होती, नुसती कला नाही, जी आत्मीयता होती, ती इतकी विलक्षण होती की गुळाकडे मुंग्या कशा अशा आकर्षित होतात ना, तशा M.R. देसाई सरांच्याकडे मुलं, त्या काळातली मुलं, हे मी तुम्हाला साधारण 70 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. M.R. देसाई सरांचे वर्ग म्हणजे एक उत्सव असायचा. आणि इतकंच नाही तर सर त्या वेगळ्या कॉलेजच्या मुलांना ओळखायचे, नावानिशी ओळखायचे, त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचे, विचारपूस करायची, गरज लागली तर मदत करायची. मला आठवतंय माझ्या शाळेत P.G. कुलकर्णी नावाचे शिक्षक म्हणू की गुरु होते. मॅथमॅटिक्स शिकवायचे. माझा काही संबंध नाही, कारण मला गणित कधी यायचं नाही. पण त्यांची ड्युटी काय असायची की आमच्या हॉस्टेलच्या ज्या खोल्या असायच्या ना, त्या आम्ही व्यवस्थित साफ करतोय की नाही हे बघण्याचं एक इन्स्पेक्शन राऊंड रोज सकाळी कुलकर्णी सरांचं. आणि मी इतका विलक्षण की रोज माझ्या रूमला 1 ते 10 असं जर काउंट असेल ना, 10 म्हणजे व्हेरी गुड आणि 1 म्हणजे व्हेरी बॅड, असा जर असेल तर माझ्या रूमला 1 मिळायचा रोज. शिवाय द्यायचे कोण, जे हाऊस मास्टर असायचे की व्हॉट आर यू, हाऊ डर्टी आर यू, वगैरे वगैरे वगैरे. आम्हाला काही फरक पडायचा नाही. कोण ते रोज पाण्याने पुसणार, कोण ते झाडणार, आम्ही तसेच टाकायचो. एक दिवशी त्या सकाळच्या क्लिनिंग प्रोसेसमध्ये आम्ही असेच बिछाण्यावर पडलो होतो आणि कुलकर्णी सर आले. मला बोलवलं. मला म्हणाले की काय रे, रोज 1 नंबरवर असतोस, तुला वाटत नाही कधी आतून की आपण पण 10 नंबर मिळवावे? मी काय बोलणार, मी आपला मान खालती घालून उभा राहिलो. सर म्हणाले, प्रदीप, तुझ्या आईला आवडेल काय रे, ही तू अशी खोली ठेवलेली आईला आवडेल तुझ्या? नाही सर. मग उद्यापासून तुझ्या आईला कशी आवडेल खोली ठेवलेली, तशी क्लीन कर. मित्रांनो, मंत्र इतका छोटा होता पण त्याचा इम्पॅक्ट इतका होता की दुसऱ्या दिवशी माझ्या खोलीला 10 मार्क मिळाले. सगळं माझी डॉर्मेटरी, माझा हाऊस अचंबित झालं की अरे, ओव्हरनाईट इसको क्या हो गया. आणि मग त्याच दिवशी 10 मार्क नाही मिळाले. तिथून पुढे 6 वर्ष मी त्या शाळेमध्ये राहिलो, मला 9 मार्क कधी मिळाले नाहीत. एक गुरु. सो बेसिकली हा एक आपण फरक समजून घेऊया शिक्षकामध्ये आणि गुरुमध्ये. जो गुरु इथं भिडतो
किंवा जो शिक्षक इथं भिडतो तो गुरु. जो भी हो. असे रिलेटिव्हली फार कमी शिक्षक आपल्याला भेटतात जीवनामध्ये, पण जे भेटतात ते लक्षात राहतात. ते आपले लॅम्प पोस्ट असतात आयुष्यभर. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन अ गुरु अँड अ शिक्षक. अर्थात आपण कन्व्हेन्शनली जे आपल्याला शिकवतात त्यांना आपण गुरु म्हणतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांना फुलं नेऊन देतो, त्यांचा आदर करतो. ओके, नो, नथिंग रॉंग इन इट, नथिंग रॉंग, सही आहे. एक ॲप्रिसिएशन आहे, थँक्यू म्हणणं आहे, यात काही चूक नाही. पण मी तुम्हाला एक छोटासा फरक सांगण्याचा प्रयत्न केला बिटवीन अ गुरु अँड अ शिक्षक. आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघूया की आपल्या जीवनामध्ये मुळात आपल्याला गुरु कधी लागतो, म्हणजे द रियल गुरु. कोणाला गुरु म्हणतो आपण, किंवा कुठला गुरु आपल्याला अपेक्षित असतो जीवनामध्ये, की जो जीवन जगायचं कसं ते शिकवेल, आत्मउन्नती करेल, तो गुरु आपल्याला हवा असतो. पण सर्वसाधारणपणे तुम्ही जर बघितलं तर वयाच्या एक 20-25 वर्षांपर्यंत असल्या काय गुरु लोकांची काय आपल्याला गरज नसते. क्योंकि दुनिया ऐसे ही चल रही है, जिंदगी ऐसे ही चल रही होती है. वी आर नॉट व्हेरी मच कीन ऑन दीज काइंड ऑफ गुरुज, दीज काइंड ऑफ सो कॉल्ड गुरुज. पण ज्यावेळेस ॲक्च्युली जीवनाचे चटके बसायला लागतात त्यावेळेस असं वाटायला लागतं की यार, आय नीड हेल्प, सो आय नीड सम मेंटर. मला कोणीतरी मार्गदर्शन करावं असं मला वाटतंय, कारण मी अशा जरा दलदलीत आहे आयुष्याच्या कुठेतरी. तिथं गुरुची गरज भासायला लागते आणि माणूस गुरु शोधायला लागतो. आता जगात सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे माहिती आहे तुम्हाला? गुरु कोणाला म्हणायचं? आपण ऐका, मी काय म्हणतोय, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, डोंट मिस दिस. आपण सगळे एक जनरलाइज्ड गुरु शोधत असतो. I want a guru, I want a mentor. ओके, आणि मग आपला शोध सुरू होतो. पण मित्रांनो, गुरु असा सापडत नसतो. गुरु सापडतो प्रकृतीप्रमाणे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट इज अ प्रकृती? युअर नेचर. टू बी प्रिसाइज, युअर ओरिएंटेशन. बघा, आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येक मनुष्य त्रिदोषामध्ये डिवायडेड आहे. वात, पित्त, कफ. म्हणजे वाताची व्यक्ती आणि त्याचं कॉन्स्टिट्यूशन, ओरिएंटेशन वेगळं आहे पित्ताच्या प्रकृतीपेक्षा आणि कफाच्या प्रकृतीपेक्षा. दे आर डिफरंट पीपल. दिसताना सगळे एकसारखे दिसतात ना? दे आर नॉट द सेम. दे हॅव अ डिफरंट ओरिएंटेशन. अर्थात त्यामध्ये परत कस्पिंग असतं. कस्पिंग म्हणजे एखादी व्यक्ती अगदी स्ट्रिक्टली वात असते असं नाही, ती वात पित्त असते. एखादी पित्त कफ असते, एखादी कफ वात असते, व्हॉट एव्हर. ही कॉम्बिनेशन्स असतात, पण डिवायडेड इन टू 3. So they are either Vatakaffa, they are either Pittavafa, Vata or whatever. कळलं ना मला? कळलं ना तुम्हाला?
सो दे आर डिवायडेड इंटू 3. सिमिलरली आपण सगळे ढोबळपणाने 6 वेगवेगळ्या योगांमध्ये डिवायडेड आहोत. हे थोडंसं माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ऐका. 4 योग आपल्याला माहितीचे कुठले? भक्तियोग, राजयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग. आता मी तुम्हाला सांगतो की गुरु कसा शोधायचा आणि कोणी शोधायचा. तर पहिला, आता ह्यामध्ये मी 2 ॲड करणार आहे. पहिला पहिली कॅटेगरी जी आहे, त्याला नेमकं काय नाव द्यायचं हे मी दुपारपासून विचार करतोय, पण मी अजून काही असा मला नाव नाही त्याचं सुचलेलं की पहिला जो आहे. पण तो असा मस्त मौला कॅटेगरीचा आहे. मस्त मौला आहे तो. मस्त मौला कॅटेगरीचा जो आहे ना, तो खाओ पियो मजा करो. इधर कोई गुरु नहीं, कोई शिष्य नहीं, कोई घेने का नहीं और कोई देने का नहीं. क्या करने का है? मला नोकरी आहे, नोकरीतून मला पगार मिळतो, मला बायको आहे, घर चाललेलं आहे. इथं त्या गुरुची वगैरे वगैरे काहीही गरज नाही. मला गरजच नाही. पहिली कॅटेगरी. बरेचसे तरुण लोक या कॅटेगरीमध्ये मोडतात आणि अलीकडचे मॉडर्न जे तरुण आहेत बरेचसे, हे त्या कॅटेगरीमध्ये मोडतात की हमको किसी की जरूरत नाही. मी परवा जावेद अख्तरांचं कुठतरी व्हिडिओ ऐकत होतो आणि ते म्हणाले की मी रॅशनलिस्ट आहे, मला कुठला गॉड बीड असलं काय आई डोंट नीड, कारण मेरा चल रहा है, मेरे को जरूरत क्या है, मला तिकडं कुठं जाण्याची गरजच नाही आहे. पहिली कॅटेगरी. मस्त मौला, ओके फाईन. तर ह्या कॅटेगरीतल्या लोकांना गुरुची गरजही नसते आणि ते शोधायच्या भानगडीती पडत नाहीत. आयुष्यात पुढं कधी मिळाला, त्या पुस्तकाच्या रूपानं मिळाला, काय मिळाला, ठीक आहे, उतना ही रहता है उसका, उससे ज्यादा कुछ नहीं रहता. दुसरी कॅटेगरी जी आहे ना, ती मला असं वाटते की जगात सगळ्यात जास्त आहे. ती आहे भययोग. भययोग. तर आपण जरासं ग्लोरिफाय करायला भययोगी असं म्हणूया. कारण ते जन्मता असा शब्द चुकून वापरला, जन्मताच नाही, पण ते कॉन्स्टिट्यूशनलीच इतके भित्रे असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे केलं नाही तर हे होईल, ते केलं नाही तर ते होईल, सो हे उपवास आपण केलेच पाहिजेत, ते आपण केलंच पाहिजे, ती पूजा आपण केलीच पाहिजे. ते दबलेले असतात एकतर अंधश्रद्धेच्या दबावाखाली आणि सतत भयभीत असतात की यार कुछ बुरा ना हो जाए, कोणाची नजर लागायला नाही पाहिजे, सब ठीक चलना चाहिए. आणि मग त्याच्यासाठी मी वाटल्यास नवस मागते. मी दरवर्षी ह्या देवस्थानाला जाऊन येते. का? कारण मग देन फिअर आहे, मोठी आहे फिअर. आणि ह्या फिअर मधूनच निर्माण होतात तथाकथित गुरु, ज्यांच्या मागे आज जगातली अखंड दुनिया लागली. लॉजिक पण नाही मग तिथं की अरे हा खरंच गुरु असण्याच्या पात्रतेचा आहे काय माणूस. नो, त्या गुरुच्या दबावाखालती, डॉमिनेशन खालती. कारण अशी समजूत असते ह्यांची की त्या सो कॉल्ड गुरुला सगळं कळतं, बॉस आहे तो, त्याला सगळं कळतं, आणि माझ्या मनात जर त्यांच्याविषयी थोडीशी काही भक्ती बिक्ती इकडं तिकडं झाली तर ही इज गोइंग टू पनिश मी. मोठमोठी माणसं बघितलेली आहेत.
शिकलेली माणसं बघितलेली आहेत मी, की त्या गुरुच्या आधिपत्याखालती इतकी गेलेली असतात की गुरु म्हणेल ते. गुरुनं सांगितलं की ह्यांचं लग्न ह्यांच्याशी कर, केलं लग्न. अरे पण मला ती व्यक्ती आवडलेली नाहीये. तुझ्या आवडीनिवडीचा इथं काही संबंध नाहीये. गुरु गुरु म्हणेल ते. आणि हा जो दबाव आहे, ही जी भीती आहे, ही भीती इतकी असते, इतक्या भीतीखालती राहतात हे लोक. भययोगी, दे आर भययोगीज. ओके, लक्षात घ्या, मी इथं काय बरोबर आणि काय चुकीचं याचं डिस्कशन करत नाहीये. जे भययोगी आहेत, भययोगी आहेत. ओके फाईन, व्हॉट कॅन दे डू? जसा वात प्रकृतीचा माणूस वात प्रकृतीसारखाच वागणार, तो काय करणार? काही नाही करणार, तसाच वागणार. तसे हे भययोगी जे आहेत ते भययोगीच राहणार, अनलेस काहीतरी चमत्कार घडून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं जागरण जर निर्माण झालं तर ते भययोगी ह्यातून बाहेर पडू शकतात, पण ती शक्यता फार कमी असते. ओके, तिसरी कॅटेगरी जी आहे, ऐका मी काय म्हणतोय तुम्हाला, की कॅटेगरी प्रमाणे, ओरिएंटेशन प्रमाणे गुरु शोधायचा आहे किंवा शोधत असतात माणसं. देर इज नो वन गुरु जो सगळ्यांचा गुरु होऊ शकतो असं नाहीये. त्या पहिल्या मौज मस्तीवाल्याला गुरुच नाहीये. दुसऱ्याला जो गुरु आहे तो असा त्यांना ताब्यात ठेवणारा गुरु आहे. ओके फाईन. तिसरा जो आहे तो भक्तयोगी आहे. त्याचं लॉजिक सिंपल आहे. तो म्हणतो की करता करविता परमेश्वर आहे. त्यांनी सगळं अस्तित्व स्वतःचं त्या परमेश्वराला अर्पण केलेलं आहे किंवा त्या गुरुला अर्पण केलेलं आहे. तो गुरु जीवित असू दे, जीवित नसू दे, तिथं गुरुच असला पाहिजे असं नाही. तो काही इष्टदैवत असू दे, कुणी असू दे, पण त्यांनी स्वतःचं अस्तित्व भक्तीच्या माध्यमातून त्या गुरुला अर्पण केलेलं आहे की बॉस, तुम्ही जे माझं कराल ते मी क्वेश्चन नहीं करना, क्योंकि जो होगा अच्छा ही होगा, क्योंकि आप मेरा अच्छा ही करोगे. और अगर बुरा हो गया तो उसके पीछे कोई रीजन होगा जो आपको मालूम होगा. दे लुक एट द बिगर पिक्चर. दे आर नोन एज भक्त योगीज. गीतेमध्ये भक्तयोग सांगितलेला आहे. सो भक्तयोगाचा जो गुरु आहे तो वेगळा आहे. तो या भययोगापेक्षा वेगळा आहे. कारण इथं तो भीतीच्या कसल्याही सावटाखालती नाही आहे. तो शरण गेलेला आहे त्या गुरुला. याच्या पुढचा जो आहे तो कर्मयोगी आहे. तो म्हणतो काम हे माझं जीवनाचं उद्दिष्ट, दॅट इज माय ओरिएंटेशन. काम, निष्क्रिय काम, अनकंडिशनल सर्व्हिस टू सोसायटी. मला कौतुक वाटतं की आपल्याकडची, मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर गणेश बर्वे आहे, डॉक्टर राहुल जगताप आहे, संजय कदम आहेत. या सगळ्या मंडळींनी पैसे इकडून तिकडून कुठून गोळा करून स्वतःचे पैसे घालून
त्या मजूर लोकांना पैसे दिले, जेवण दिलं, जे काय निष्क्रिय कर्म, त्यात आनंद आहे. असे कितीतरी लोक जगातले निष्क्रिय कर्म करतात. अभयभंग निष्क्रिय आदिवासी कुठेतरी ठिकाणी जाऊन राहतात, त्यांची सेवा करतात. बाबा आमटे कित्येक वर्ष वाळीत टाकलं होतं बाबा आमटेला. की क्या कर रहा है? ध्यास सोडला नाही, कारण पर्पज ऑफ लिव्हिंग वॉज कर्मयोग. कामातच आनंद, निष्क्रिय नाही, अनकंडिशनल, निरपेक्ष कामामध्ये आनंद. त्यातच भगवंत. त्यांना दुसरा भगवंत नाही आहे. दुसऱ्याला आनंद देणं, दुसऱ्यासाठी काम करणं, सेवा करणं, हाच आनंद आहे. कर्मयोगी. त्याच्यानंतर आहेत राजयोगी. राजयोगामध्ये त्या व्यक्तीला काहीतरी करायचं आहे, शिकायचं आहे. ध्यान शिकायचं आहे, प्राणायाम शिकायचं आहे, अष्टांग योग शिकायचा आहे. त्याच्यासाठी तसा गुरु पाहिजे, कारण त्याचं ओरिएंटेशन त्या मार्गानं जायचं आहे. त्याला असं वाटतंय की त्याला त्या निष्काम निरपेक्ष कर्मामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्याला जो आतला आनंद हवा आहे तो कशाने हवा आहे? त्या साधनेने हवा आहे, त्या योग साधनेने हवा आहे. आणि मग तो तशा पद्धतीचे गुरु शोधण्याचा प्रयत्न करतो. अशी लिनिएज आहे. आदिशंकराचार्यांनी ही जी 4 वेद आहेत त्या वेदांच्या खालती अशी एक लिनिएज तयार केली, ज्याला दशनामी म्हणतात. वेगवेगळे काय म्हणूया त्याला, कॅटेगरीज ऑफ योगीज. ज्यांना तीर्थ म्हणतात, काहींना पुरी म्हणतात, काहींना सरस्वती म्हणतात. दे हॅव डिफरंट एजेंडाज. त्यांचे कपडे पण वेगळे. काही हळदी रंगाचे कपडे वापरतात, काही भगवे वापरतात, काही पांढरे वापरतात. त्यांचं काम, ऑर्डर आहे ती, एक ऑर्डर. कधी कधी असं वाटतं की अरे ज्याला ब्रह्म कळलेला आहे किंवा जो ब्रह्माविषयी बोलतो तो भगवे कपडे घालून कशाला बोलतोय? कपड्याचं काय? पण ते राजयोगी असतात. ते ती ऑर्डर फॉलो करत असतात, म्हणून ते वापरतात, बिकॉज दे बिलॉंग टू दॅट ऑर्डर. समझ रहा है? सो जो मस्त मौला आहे त्याला गुरुही नको आहे, कोणी नको आहे, काही नाही, चल रहा है, उसकी जिंदगी चल रही. जो भययोगी आहे तो पिचलेला आहे आणि मग तो इकडून तिकडून कोण मिलता है मुझे त्या शोधात आहे. मग त्याला कोणीही चालतो, कारण त्याला ते हवं आहे, कारण तो घाबरलेला आहे. तिसरा भक्ती. त्यानं सोडलेलं आहे सगळं, त्याच्या परमेश्वरावर, त्याच्या गुरुवर, त्याच्यावर सोडलेलं आहे. त्याला कसली चिंताच नाही, उसको कोई प्रॉब्लेम नाही. पुढं कर्मयोगी. त्यालाही कसला प्रॉब्लेम नाही, त्याला गुरुचा प्रॉब्लेम नाही, काही नाही, कारण त्याचा गुरु हे त्याचं कर्म आहे. राजयोगी तो गुरु शोधतो, ऑर्डर शोधतो, मला या मेथडनी जायचं. सो या सगळ्यांचे गुरु हे वेगवेगळे असणार ना. एकच गुरु कसा असेल? आणि ह्यातली जी शेवटची कॅटेगरी आहे ती आहे ज्ञानयोगी, ज्याला समजून घ्यायचं. मी कोण आहे? मी इन रियालिटी कोण आहे? हा त्याचा ध्यास आहे.
असं म्हणतात की ध्यान योग हा सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. इट इज इन्व्हेस्टिगेशन, फाइंडिंग आउट हू एम आय. याला द डायरेक्ट पाथ म्हणतात. आणि असंख्य आपल्याकडे असंख्य योगी, असंख्य संत, असंख्य हा शब्द बरोबर नाही आहे, अनेक संत, अनेक योगी या लिनिएज मधले आहेत. अलीकडच्या काळामध्ये सिद्धरामेश्वर आहेत, निसर्गदत्त आहेत, रमण महर्षी आहेत. डायरेक्ट हू एम आय. रमण महर्षी म्हणतात, नान यारू, फाइंड आउट हू आर यू. आणि मित्रांनो, आजचं सेशन हे ज्ञान योगावर आहे. तुम्ही जर या बाकीच्या 5 योगांपैकी कुठले योगी असाल, बंद करा व्हिडिओ, कारण तो तुमच्यासाठी नसेल. जे ज्ञानयोगी आहेत त्यांना काहीतरी महत्वाचं सांगणार आहे मी आज. कारण त्यांना हे कळलं पाहिजे मी कोण आहे. बॅटरीचा चार्ज माझ्या संपत आलेला आहे. माझ्या नाही, माझ्या शरीराच्या बॅटरीचा चार्ज संपत आलेला आहे. जराशी रिचार्ज करतो. तोपर्यंत जायचं असेल तर जा, ज्यांना बसायचं आहे त्यांनी बसा. Who am I? मित्रांनो, कोण आहे मी? कधी कळतं मला कोण आहे मी? जन्माला आल्यानंतर तर मला माहित नाही मी कोण आहे. मग मगाशी म्हटलं तसं 15 महिने 20 महिन्यानंतर मला एक आयडेंटिटी प्राप्त होते की जो हा आरशात जो दिसतोय ना, मी. क्या नाम है तुम्हारा? पप्पू. पप्पू कुठं आहे? पप्पू begins at about that age. Okay, fine. जसा पप्पू वाढायला लागतो, कशाच्या जीवावर पप्पू वाढायला लागतो? कशाच्या जीवावर पप्पू वाढायला लागतो? इन्फॉर्मेशन. मग पप्पू कानडी घरात जन्माला आला असेल तर तो कानडी शिकायला लागतो. मराठी घरात जन्माला आला असेल तर तो मराठी, इंग्लिश ऐकायला लागतो, बघायला लागतो. he or she starts gathering information. कुठं? in his mind, and the understanding of that pappu starts growing. क्लिअर आहे? तुम्ही 3 वर्षाचे असतानाचे तुमचं अंडरस्टँडिंग आणि तुम्ही 13 वर्षाचे झाल्यानंतरचं तुमचं अंडरस्टँडिंग वेगळं आहे ना? काय ऍड झालं? इन्फॉर्मेशन ऍड झाली. त्यामध्ये तुम्हाला जाणीव झाली तुमच्या स्वभावाची, तुमच्या कदाचित धर्माची, तुमच्या व्हॅल्यूजची,
तुमच्या प्लस आणि मायनस क्वालिटीजची व्हॉट गुरु काय डेव्हलप झालं ह्या 13 वर्षामध्ये, 23 वर्षांमध्ये, 40 वर्षांमध्ये ग्रो काय झालं? द माइंड ऑफ पप्पू. ओके. आणि मग एक डिव्हिजन तयार झालं अस्तित्वामध्ये की एक बाहेरचं जग आहे आणि एक आतलं जग आहे. हे सगळं जे दिसतं मला, हे लोक, ही झाडं, ही घरं, व्हॉटेवर, जे बाहेर दिसतं ते बाहेरचं जग, आणि आत जे फील होतं विचारांच्या स्वरूपामध्ये ते आतलं जग. फिक्स हो गई बात. बरोबर आहे ना? आउटसाइड अँड इनसाइड. आता आपण जाऊया त्या प्रवासाला टू फाइंड आउट समथिंग मोर. मागच्या मिनलच्या सेशनमध्ये माझे चांगले मित्र आहेत मुंबईचे, विजू राणे, त्यांनी एक कॉमेंट केली होती की इंटेन्स मेडिटेशन करा, अशा स्वरूपाची. म्हणजे त्यांना आणखीन जरा इंटेन्स मेडिटेशन हवं आहे. राणेसाहेब, तुम्ही किंवा कुणीही आता डोळे झाकून मेडिटेशन करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जर हे मी काय बोलतोय इथून पुढं हे कळलं तर यू विल गेट द एक्सपिरियन्स ऑफ द मोस्ट इंटेन्स एक्सपिरियन्स ऑफ ह्युमॅनिटी. ठीक आहे. कुठपर्यंत आहे आपण? आउटसाइड वर्ल्ड, इनसाइड वर्ल्ड. किसको समझ में आता है ये? मेरे मन को. सो दिस मूर्ति और दिस हैंड, इज इट इनसाइड और आउटसाइड मी? आउटसाइड. ओके. नाउ आई क्लोज माय आईज. मी माझे डोळे बंद करतो. मला हात दिसतो? नाही. पण मी हात बघू शकतो? डोळे झाकून मी हा हात बघू शकतो काय? माझ्या मनामध्ये येस. म्हणजे मगाशी मला काय वाटत होतं की हा हात मी कशाने बघतोय? माझ्या डोळ्यांनी बघतोय. पण आता तर मी डोळे झाकलेले आहेत, तरी मी माझा हात इमॅजिन करू शकतो. करू शकताय ना? कोण करतंय? तुम्ही म्हणाल मन करतंय. ओके. म्हणजे तुमच्या मनाने तुमचा हात इमॅजिन केलेला आहे. बरोबर. आता मन म्हणजे काय? की जे त्याला रंग देतं. मन म्हणजे विचार. मन म्हणजे जे त्या ऑब्जेक्टला, विच एव्हर द ऑब्जेक्ट इज, रंग देतं. आता तुम्ही जर असा विचार केलात, आता तुम्ही काय केलं बघा, तुम्ही डोळे झाकलेत तरी तुम्हाला हा तो हात दिसतो मनामध्ये. हा काळा हात आहे की गोरा हात आहे? हा विचार आला मनामध्ये. आला ना? तो विचार पण तुम्ही बघितला हो की नाही? कुड यू सी दॅट थॉट अरायझिंग की काळा हात आहे की गोरा हात आहे? म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या हातापासून, हाताला तुम्ही बघू शकता म्हणजे हातापेक्षा वेगळे आहात. बरोबर आहे ना? मग डोळे झाकून हात बघताय म्हणजे डोळ्यांनीच सगळं दिसतं असं नाही, आतूनही दिसतं. ओके. मग मन आलं मध्ये, हात गोरा आहे काळा आहे, मग त्या मनालाही बघू शकता. कोण बघते? त्या मनाला कोण बघते?
तुम्ही म्हणाल मन बघतंय. अरे पण मनाचं काम काय? टू एक्सप्रेस. पण आता जे त्या एक्सप्रेशनकडे बघायला लागलेलं आहे, काळा गोरावर व्हॉट एव्हर, जे बघणारं आहे त्यामध्ये कुठं काही तरंग आहेत? ते नुसतं बघणं आहे. केवळ साक्षी आहे. एका क्रुशल पॉइंटला आलोय आपण. म्हणजे तुम्ही जसे आत 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 जात जाल, कोण आहात? यू आर ओनली द विटनेस कॉन्शियसनेस. याला साक्ष असंही म्हणू शकतात. साक्ष. गुन्हेगारी विश्वामध्ये साक्ष. अरे साक्ष कोण आहे? ज्यांनी बघितलेलं असतं. पण त्याचा त्या गुन्ह्याशी काही संबंध असतो काय? नो. तो फक्त बघणारा असतो. मग तुमच्या आतमध्ये असं कोणतं तत्व आहे जे नुसतं बघतंय? टू मेक इट मोर सिंपल आपण एक छोटासा एक्सरसाइज करूया आणि डोळे झाकूया. जस्ट क्लोज युअर आईज. काय दिसतंय असं जर मी तुम्हाला विचारलं तर काय दिसेल समोर? उघडा डोळे. काय दिसलं? काही नाही दिसलं. हा, अंधार दिसला. कोणाला दिसला? डोळे तर बंद आहेत. मग हा अंधार दिसला कोणाला? ज्याला तो दिसला ते तुमच्यातलं साक्ष स्वरूप आहे. दॅट इज युअर विटनेस कॉन्शियसनेस, विच इन रियालिटी यू आर. यू आर नॉट द माइंड, कारण तुम्ही माइंडला बघितलं हलताना समोर, काळा हात आहे, गोरा हात आहे. यू आर नॉट द ऑब्जेक्ट, कारण तो ऑब्जेक्ट तुम्ही डोळे झाकले तरी तुम्ही बघितला की तो ऑब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्ही बघितला म्हणजे यू आर सेपरेट फ्रॉम द ऑब्जेक्ट. सो यू आर नॉट द बॉडी. ऐका, यू आर नीदर द बॉडी, यू आर नीदर द माइंड. You are the one impersonal consciousness ज्याच्यामध्ये ही बॉडी माइंड फंक्शन करते. अवघड आहे, म्हणजे समजायला अवघड आहे. कारण माझं असोसिएशन माझ्या बॉडीशी इतकं आहे की मी स्वतःला बॉडीमध्येच एकतर बॉडीच समजतो. आणि आज जा, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तो आज जातो, आत नाहीच आहे. तो आहे अखंड इम्पर्सनल कॉन्शियसनेस, ज्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या असंख्य बॉडीज निर्माण झालेले आहेत, असंख्य ग्रहतारे निर्माण झालेले आहेत, असंख्य ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत. ते जे तत्व आहे, तत्वम असी, आय एम दॅट. आणि म्हणून याला सत्य म्हटलेलं आहे. कारण हे जे सत्य आहे, हे जे विटनेस कॉन्शियसनेस आहे, हा कधीही बदलत नाही. कल्पना करा या स्पेसची. अशी कल्पना करा की तुम्ही स्पेस आहे. तुम्ही मुंबईमध्ये राहता, पुण्यामध्ये राहता, नागपूरमध्ये राहता किंवा ऑस्ट्रेलियामध्ये राहता. तुम्हाला एक घर आहे, त्या घराला एक स्पेस आहे.
आणि मी इथं राहतो, माझ्याही घराला स्पेस आहे. तुमचं घर वेगळं, माझं घर वेगळं. इज द स्पेस डिफरंट? इज द स्पेस डिफरंट? इज द स्काय डिफरंट? नो, इट इज द सेम. आय एम दॅट. तुम्ही म्हणणार जे यायला फार डोक्याला शॉट दिला तर पुढं काय? पुढं काही नाही. पुढं काही नाही आहे. सिंपल आहे. पुढं जर तुम्हाला डोळे झाकून हा अंधार दिसायला लागला तर तुम्हाला हे लक्षात येईल की बघणारा कोणतरी आहे. ओके. आता ह्या बघणाऱ्याकडे बघा. बिकम अवेअर ऑफ युअर अवेअरनेस. आणि जसं किंवा जशी ही सवय लागायला लागेल, जशी ह्याचा सराव व्हायला लागेल, जशी ही साधना वाढायला लागेल ऑफ जस्ट बीइंग द विटनेस कॉन्शियसनेस, तसं तुम्ही तुमच्या शरीर आणि मनापासून असे लांब 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 जायला लागाल. मग दुनियादारी तो चलती रहेगी, बट यू विल बी अनटच्ड लाईक द स्काय. असंख्य ढग येतात जातात, काळे ढग येतात, विजा कडकडतात, सगळं होतं. इज द स्काय अफेक्टेड? नो. सो ज्यावेळेस तुम्ही असे मागे जात जाल त्यावेळेस तुम्ही या शरीर मनापासून विभक्त व्हाल. आणि ज्यावेळेस तुम्ही या शरीर मनापासून विभक्त व्हाल, ह्या डोमेनमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुमचं हे जे इंडिव्हिज्युअलिटी आहे ती मिसळून जाईल त्या इंडिव्हिजिबिलिटीमध्ये. आणि आयुष्य आपोआप घडायला लागेल. एक प्रकारचा जीवनामध्ये फ्लो निर्माण होईल. आयुष्यामध्ये एक प्रकारची सहजता येईल. आयुष्य अंतर्बाह्य समृद्ध होईल. याचा अर्थ वरून कुठून तरी सारखे पैशाचे गट्टे पडतील असं नाही. याचा अर्थ तुमची गाडी पंक्चर होणार नाही असं नाही. याचा अर्थ तुमचं शरीर आजारी पडणार नाही असं नाही. पण तुम्ही आजारी पडणार नाही. तुम्ही ह्या सगळ्यांपासून मुक्त व्हाल. तुम्ही जीवनमुक्त असाल. कारण इन रियालिटी तुम्ही तेवढंच लिमिटेड शरीर असणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात की मला कळल्यानंतर हे कळलं की मी एवढा एवढा तोकडा पण आहे. म्हणजे इतका छोटा मी आहे. पण मी त्या आकाशा एवढा आहे. कारण मी लिमिटेड नाही आहे, मी अनलिमिटेड आहे.